दंडोत प्रणाम। मी प्रभाकर पवार तथा पवार गुरुजी महानुभाव पंथस्थान दर्शन तथा मंदिर दर्शन या सत्रामध्ये सर्वांचं मनापासून स्वागत करतो। सर्व सद्भक्तांनो, मी आजच्या भागामध्ये पुणे जिल्ह्यातीलच 2 मंदिर जे आहे या ठिकाणी जाऊन आलो आणि त्याची माहिती देखील आपल्याला व्हावी म्हणून ही माहिती आपल्याला मी देत आहे। पुणे जिल्ह्यातील श्री क्षेत्र देहू येथे 2 मंदिर जे श्रीकृष्ण मंदिर आहे त्यातील पहिलं आहे विठ्ठलवाडी येथील श्रीकृष्ण मंदिर, त्या ठिकाणी पिलांस्कर बाबा आहेत। आणि दुसरे जे मंदिर आहे विठ्ठलवाडीपासून 2 किलोमीटर अंतरावर असणारं जे आहे माळीनगर येथील श्रीकृष्ण मंदिर, आणि त्या ठिकाणी परमपूज्य परमहंत श्री हंसराज दादा मराठे यांचं देखील आश्रम आहे। तर या ठिकाणी आपल्याला जायचं कसं? आपण पुण्यावरून जर येत असेल तर एक वाकडेवाडी म्हणून त्या साईडला जे गाड्या जाणार असतात तो शेवटचा स्टॉप आहे, आणि आपल्याला निगडीवर पुण्यावरून आल्यानंतर उतरायचं। निगडी एक स्टॉप आहे आणि निगडीपासून देहू गावाकडे जाणाऱ्या अनेक बसेस असतात, त्या बसने आपण तिथपर्यंत येऊ शकतो। जर आपण रेल्वेने जर येत असेल तर चिंचवडपासूनही आपल्याला निगडीकडे येता येतं, आणि निगडीवरून आपल्याला रिक्षा वगैरे त्याही भेटू शकतात। भरपूर गाड्या वगैरे असतात आणि अशा पद्धतीचं आपण या ठिकाणी येऊ शकता। मी त्या ठिकाणी 4 दिवस गेलो, तिथे कार्यक्रमामध्ये सहभागी झालो, आणि माझी अशी एक इच्छा होती आपल्या सर्व सद्भक्तांना मठ मंदिरं आश्रम जे आहे याचीही माहिती व्हावी म्हणून मी त्या ठिकाणी गेलो। सर्व सद्भक्तांचं साधू संतांचं प्रेम मिळालं आणि खूप मलाही देखील आनंद वाटला। तर चला जाऊया, या दोनही मंदिर जे आहे कशा पद्धतीचं आहे ते आपण पाहूया। दंडवत प्रणाम। आणि त्या मराठे महानुभावांचं या ठिकाणी वास्तव्य झालेलं आहे, त्यांची या ठिकाणी साधना आहे, त्यांनी या ठिकाणी तपसाधना केलेली आहे, आणि त्या परंपरेतच या ठिकाणी 2 संस्थानं निर्माण झालेली आहे। 2 संस्थानं त्या मराठे परंपरेत या ठिकाणी माळेवाडी आणि विठ्ठलवाडी या ठिकाणी 2 भव्य असे श्रीकृष्ण मंदिर निर्माण करून या ठिकाणी ही संत परंपरा धर्माचा प्रचार आणि प्रसार करतायत याची साक्ष आपल्याला आदरणीय आचार्य परमपूज्य पट्टाधीश महंत श्री पिलांस्कर बाबा आणि त्याचप्रमाणे आदरणीय परमपूज्य महंत श्री हंसराज बाबाजी मराठे हे काम करणारी माणसं आहे। प्रणाम दादा। हे आता कुठं आलो आहे आपण? आता सध्या विठ्ठलवाडी देहू आपण आता सध्या पुणे येथील विठ्ठलवाडी देहू गाव या ठिकाणी श्रीकृष्ण मंदिरात आलेलो आहे। या ठिकाणी अतिशय भव्य सोहळा सध्या बाहेर देखील चालू आहे। आणि बाबा असतानाच या ठिकाणी 2000 साली या मंदिराची निर्मिती झाली। पूर्वाश्रमी जर आपण पाहिलं तर या ठिकाणी छोटेखानी बाबा कात्रळ या ठिकाणाहून या ठिकाणी आले। विठ्ठलवाडी या ठिकाणी मला वाटतं 86 साली बाबांचं आगमन झालं, आणि आगमन झाल्यानंतर मराठे परिवाराच्या त्या घरामध्ये काही दिवस बाबांचं वास्तव्य होतं, आणि त्यानंतर 2 वर्षाच्या वास्तव्यानंतर बाबांना या ठिकाणी श्रीमान सद्भक्त कैवल्यवासी कोंडीबा हगवणे भाऊ यांनी या हगवणे परिवारानं या ठिकाणी ही जागा उपलब्ध करून दिली, आणि या ठिकाणी पुन्हा नवीन आश्रमाची निर्मिती झाली। सुरुवातीचा आश्रम छोटेखानी होता, 1 खोली देवपूजासाठी होती, 1 स्वयंपाकघर होता, आणि बाबांच्या पट्टीसाठी 1 पट्टीशाळा होती। आणि ज्या वेळेला मी या ठिकाणी आलो तेव्हापासून बाबांच्या सानिध्यामध्ये राहत असताना, विद्या अर्जन करत असताना या लोकांचा सहयोग, या लोकांचं प्रेम लाभलं, आणि पुढं जाऊन या मंदिराची संपूर्ण धुरा माझ्याकडे सोपविण्यात आली, आणि
महंती प्रतिष्ठासुद्धा बाबांनी मला या ठिकाणी दिली आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं सर्व भक्तगणांच्या सहयोगातून 2000 साली या मंदिराची निर्मिती झाली आणि तेव्हा निर्मिती झाल्यानंतर उद्घाटन सोहळा अनेक संतगणांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला. आदरणीय श्रद्धेय प्रातस्मरणीय कैवल्यवासी अच्युत गोत्राचार्य छत्रपती संभाजीनगरचे मोठे बाबा यांच्या हस्ते या मंदिराचं उद्घाटन संपन्न झालं आणि तेव्हापासून खऱ्या अर्थानं जी प्रसन्नता, जे सर्व लोकांचं प्रेम सहयोग या ठिकाणी लाभत गेला. दादा आपण कुठल्या एरियात आहे आता? देऊच्या एरियात. हा, देहूच्या एरियामध्ये आहे आणि इथं जे श्रीकृष्ण मंदिर आहे या ठिकाणी आपण सध्या आलेलो आहे. श्रीकृष्ण मंदिर माळीनगर. कुठल्या मंदिरात आलो बाबा आपण? श्रीकृष्ण मंदिर या ठिकाणी आपण आलेलो आहेत. येथील विशेष वंदन आपण करत आहोत. अतिशय सुंदर अशा पद्धतीचं भव्य मंदिर या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. या ठिकाणी ओटा आहे, खाली विशेष आहेत. वरती काही विशेष आहेत, तेही आपण वंदन करूया. अतिशय भव्य सभा मंडप देखील या ठिकाणी दिसत आहे. अप्रतिम बांधकाम या ठिकाणी केलेलं आहे. त्याचबरोबर पाठीमागे देखील काही महत्त्वपूर्ण विशेष या ठिकाणी आहेत. दंडोत प्रणाम. पाटील साहेबांमुळे मला श्रीकृष्ण मंदिराचं जे काही आहे दर्शन करता आलं. दंडोत प्रणाम दादा. आम्ही बरोबरच आहे सर्व.
श्रीकृष्ण मंदिर माळवाडी देहू येथील श्रीकृष्ण मंदिर या ठिकाणी आपण आलेलो आहोत. श्रीकृष्ण मंदिर देहू माळवाडी जिल्हा पुणे येथील विशेष वंदन आपण सध्या करत आहोत. अतिशय भव्य असं हे मंदिर आहे. दंडोत प्रणाम. मी सध्या पुणे जिल्ह्यातील जे माळी नगर आहे, दुसरं काय नाव आहे, माळवाडी देहू पुणे. देहू पुणे या ठिकाणी मी सध्या आलेलो आहे. ते आहे या ठिकाणी पुरातन श्रीकृष्ण मंदिर आहे, जे 1835 मध्ये या मंदिराचं बांधकाम केलेलं आहे. आदरणीय मोठे बाबांचं जे मराठे बाबा आहे त्यांच्या श्रमातून त्यांच्या सेवेतून हे कार्य झालेलं आहे. अशा पद्धतीने इथं माहिती मिळालेली आहे. दादा आपलं नाव कृष्णा. सध्या तुम्ही इथं असता का, सेवा वगैरे तुम्ही करत असता? बरं बरं बरं. आणि हे मंदिर सांगितलं खूप जुनं मंदिर आहे सर. असं 1835चं काहीतरी बाबा म्हणत होते. तसं लोक भरपूर येतात ना. आणि या मंदिराचं एक वैशिष्ट्य आहे, महानुभाव पंथाचे लोक तर येतातच येतात, आणि अन्य धर्मीय जे आहे त्या लोकांची देखील जास्त संख्या दर्शनासाठी इथे असते. बरोबर आहे ना? मला कळालं, बरेचसे लोक इथे येतात. दंडोत प्रणाम.